महापालिकेच्या निवडणुकीसाठीची मतदानाची वेळ आता संपली आणि आम्ही सगळेच एक परंपरेनुसार आणि वर्षानुवर्षाची भारतीय जनता पार्टीची एक वेगळी परंपरा आहे की कुठली निवडणूक असो, मतदान ज्या दिवशी होतं त्यानंतर सगळे एकत्र येतात आणि भेळभत्ता हा कार्यक्रम आमचा होतो। आताही आपण पाहिलं असेल की आम्ही सगळेच मतदान संपल्यानंतर आमचे आमदार हेमंतजी असतील, आमचे सर्व इथले उमेदवार असतील, कसबा मतदारसंघातले सुद्धा सगळे उमेदवार इथं पोहोचत आहेत। भेळभत्त्याचा कार्यक्रम आता होतोय। आम्ही सगळे 30 वर्षापेक्षा जास्त काळ संघटनेत काम करणारे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे जी जुन्या लोकांची जी त्यांनी घालून दिलेली एक परंपरा आहे, त्याच्यामधला एक एकोपा, त्याच्यामधला एक कुटुंब, एका कुटुंबात काम करण्याचा जो एक फील आहे तो वर्षानुवर्षे जपला गेला। आजही तीच भावना आहे की हे सगळं होत असताना आपल्यातल्या काही लोकांना संधी मिळते, काही लोकांना संधी नाही मिळत। कार्यकर्ते मात्र एक दिलानं दुसऱ्या दिवशी कामाला लागतात आणि मग प्रचारानंतर पुन्हा एकदा एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा आपल्याला एका दिशेने काम करायचं आहे, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सगळेजण आजच्या निवडणुकीच्या मतदानानंतर शनिवार पेठेत सगळे आम्ही एकत्र झालो आहे आणि तीच संस्कृती, जी परंपरा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आमच्या जुन्या लोकांनी घालून दिली, म्हणजे ज्या वेळेला हे सुरू होतं भेळभत्ता, आज आपल्याला वाटेल की नेमकं असं काय वैशिष्ट्य आहे, पण अत्यंत प्रतिकूल काळामध्ये ज्या वेळेला आमच्या अगोदरच्या पिढीनं या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यांनी या संघटनेचं रोपटं लावलं असेल, आज जरी वटवृक्ष दिसला तरी सुद्धा ते रोपटं लावणं आणि ते कशा पद्धतीनं त्याचा वटवृक्ष झाला याच्या मागे परंपरा, संस्कृती, विचार, तत्व हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे। आणि म्हणून आम्ही आज जरी अनुकूल काळात सगळेजण काम करतोय तरी हे प्रतिकूल काळात जे काही घालून दिलेले आमच्यावरती संस्कार आहेत त्या जुन्या मंडळींची एक आठवण आहे। म्हणजे आमचे अगदी शंकरराव यादव अध्यक्ष होते तेव्हापासूनची जी परंपरा आहे, मग विश्वासराव गांगुर्डे असतील, त्यानंतर सुरेश भिरंगे असतील, आमचे गिरीशभाऊ बापट असतील, विजयराव काळे असतील, अनिलराव शिरोळे असतील, या लोकांपासून जी परंपरा सुरू झाली ती आज तागायत आता संघटना बनून आम्ही त्याच्याकडे आमचा एक परिवार म्हणून पाहतो। त्यामुळे आज सगळे एकत्र आलो आहे आणि तुम्हालाही दिसत असेल की सगळेजण चेहऱ्यावरती सगळ्यांच्या आमच्या जो काही एक आनंद दिसतोय, जो काही एक विश्वास पुणेकरांनी आमच्यावर व्यक्त केल्याची एक भावना दिसते। त्यामुळे उद्यासुद्धा आपल्या सगळ्यांना आज भेळभत्ता आहे, उद्या सगळेजण गुलाल खेळायला नक्की या। मला असं वाटतं की फक्त ठीक आहे, काही ठिकाणी आज मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, शहरात फक्त इथंच नाही झालं, अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर ताबडतोब त्या ठिकाणी संबंधित जी काही व्यवस्था होती, जी काही यंत्रणा होती, त्यांनी त्याच्यामध्ये तातडीनं लगेच नवीन मशीन्स आणून देणं, त्या मशीन्स दुरुस्त करणं हे ताबडतोब झालं। आता ज्याला माहिती आहे की उद्या काय आपलं होणार नाही, आपली कसं तरी कुठंच काय झालं तरी डाळ शिजणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप आता करायला सुरुवात केली त्यांनी। उद्या तर पूर्ण दिवस त्याच्यावर चालणार आहे, तुम्ही काळजी नका करू, कारण ही प्रत्येक निवडणुकीनंतरची एक ती प्रॅक्टिस झाली आहे। आमची प्रॅक्टिस आहे भेळभत्त्याची, आता यांची उद्याची प्रॅक्टिस आहे EVM EVM EVM। मी मागच्या 8 दिवस अत्यंत विश्वासानं खात्रीपूर्वक सांगतोय की ज्या पद्धतीनं मागच्या 11 वर्षात मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी जे काय भरीव योगदान दिलं, मेट्रोसारखे प्रकल्प, नद्यांसारखे प्रकल्प, खूप काय, म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भविष्याचं एक विजन देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे आहे की पुढच्या 50 वर्षाचं विजन देवेंद्रजींनी पुणेकरांसमोर ठेवलं आहे। आणि भाजप म्हणून ट्रिपल इंजिन सरकार, 5 वर्ष महापालिका,
राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार आणि केंद्रातलं मोदीजींचं सरकार, हे ट्रिपल इंजिन सरकारने जे पुणेकरांना, आम्हाला ज्यांनी पुणेकरांनी वारंवार संधी दिली काम करायची, आज 2017ला महानगरपालिकेमध्ये आम्हाला सत्ता दिली, आम्हाला काम करायची संधी दिली. लगेचच आपण पाहिलं असेल की 19मध्ये सर्व आमदार निवडून आले. पुन्हा आपण पाहिलं 24मध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये 100% यश आम्हाला मिळालं पुणेकरांनी. तर हा विश्वास होता तो कामाच्या प्रती होता. त्यामुळे आजही मला हा विश्वास वाटतो की आम्ही केलेलं काम पुणेकरांसमोर आहे आणि भविष्याची विजन माननीय देवेंद्रजींनी जी मांडली आणि आम्ही जी संकल्पपत्राच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवली, हे सगळं पाहता केलं तेच सांगितलं आणि जे करणार आहे ते समोर ठेवलं आहे. हे जर पाहिलं तर नक्की 120च्या आसपास, आम्ही 120 ते 125च्या आसपास आमच्या जागा निवडून येतील आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुण्यामध्ये होईल. गेल्या 15 दिवसांमध्ये अजितदादा विरुद्ध मुरलीधर मोहोळ असाच वाद पाहायला मिळाला. आता तुमच्यातला आणि अजितचा वाद हा त्याला जोडून तुम्ही आव्हान दिलं होतं, त्याचं काय? ऐका, दोन वेगळे प्रश्न, तुमचा प्रश्न येणारच आहे. हां, मला असं वाटतं की राज्यामध्ये एकत्र आहोत, केंद्रामध्ये एकत्र आहोत, परंतु स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढावं असे निर्देश होते किंवा सर्व पक्ष नेतृत्वांनी एकत्र ठरवलेलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही एकमेकाच्या समोर उभं राहिलो. आमची अपेक्षा होती की मत व्हावी, त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण अत्यंत आमची भूमिका, आमचे विचार स्पष्ट होते की आम्ही कुठल्याही पद्धतीने वैयक्तिक कुणावरती टीका करणार नाही, बोलणार नाही. काही आलं तर त्याचं प्रत्युत्तर ह्या भावनेतनं किंवा या भूमिकेतनं काही गोष्टी झाल्या असतील. पण शेवटी आज मतदान झाले. मला असं वाटतं की मतभेद प्रमाणात निर्माण झाले, पण मनभेद होऊ नयेत याची काळजी आम्ही तरी नक्की घेतलेली आहे. त्यामुळे भविष्यात उद्या पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा आगामी कुठल्याही, त्याच्यामध्ये मनभेद न ठेवता, मनामध्ये कुठलेही मनभेद न राहता आपण मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका लढवाव्यात. कुठेही कटुता येऊ नये एकमेकांमध्ये, याची काळजी आम्ही तरी नक्की घेऊ. आता तुमचा प्रश्न तो काय होतं, मी विसरलो. हां, मी चॅलेंज दिलं होतं, मी आव्हान दिलं होतं की निलेश गायवळला विदेशात जाण्यासाठी मी मदत केली असं माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, बरोबर. तर मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना मी आव्हान नाही, मी त्यांना विनंती केली होती. माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते. मी त्यांना विनंती केली होती की एका व्यासपीठावरती आपण यावं, आपण हे सिद्ध करावं की मुरलीधर मोहोळ यांनी गायवळला विदेशात जाण्यासाठीची मदत केली. जर पुराव्यानिशी सिद्ध केलं तर मी त्याच दिवशी माझं राजकारण सोडेन, हे मी त्यांना सांगितलं होतं. आणि जर नाही झालं तर तुम्ही सोडावं. आता हे मी तुमच्यासमोर बऱ्याच वेळा सांगितलं, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना, काय झालं चॅलेंजचं, काय झालं हे त्यांना विचार ना एकदा. आंबा आता माझा दोष नाही ना, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आहे, असंच आहे ना बाबा. हां, म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांना हे सगळं सत्य माहिती आहे, वास्तव काय ते माहिती आहे. 2017 साली पुणेकरांनी यांना कारभारी म्हणून बदललं, यांना रस्ता दाखवला घरचा आणि भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत दिलं. आणि म्हणून आम्ही प्रामाणिक काम केलं आहे, खूप चांगलं काम करायचा प्रयत्न आम्ही केला आहे. पुणेकरांनी ते पाहिलं आणि म्हणून यावेळेला सुद्धा परत एकदा पुणेकर आहे त्याच कारभारीला संधी देतील. जुना कारभारी आणण्याची कुठलीही वेळ पुणेकर स्वतःवरती येऊ देणार नाही. तुम्ही जरी म्हणत असले आमच्या बाजूने आम्ही सामंजस्य भूमिका, पण दादा म्हणतात ते मी केंद्रात तक्रार करणार आम्हीच बाहेर तुमची. चांगलं आहे ना, करू द्या. नाना पाटगिरे जे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना पाटगिरे आज त्यांच्या मतदारसंघात बीड असेल, उस्मानाबाद असेल, सोलापूर इथून बसमध्ये भरून किंवा कारमध्ये भरून लोक आणली गेली आणि बोगस मतदानाचा प्रकार घडलाय. तर याबाबत मला माहिती मिळाली आणि ताबडतोब आमचे तिथल्या उमेदवार ज्या आहेत, आमच्या स्नेहलताई दगडे यांनी याच्यावरती तातडीनं खूप सगळी व्यवस्था जी काय होती, 2,000 ते 2,500 लोक काहीतरी बाहेरनं येत होती, ते एका ठिकाणी अडवली गेली. पोलीस बंदोबस्तामध्ये त्या सगळ्यांना पकडलं गेलं आहे आणि मला असं वाटतं पुढची कारवाई पोलीस करतायत. पण हे प्रकार म्हणजे खरं तर हे असं व्हायला नाही पाहिजे. पण आमच्या कार्यकर्त्याच्या उमेदवार आहेत स्नेहलताई दगडे, त्यांनी प्रसंगावधान राहून या ठिकाणी ही तत्परता दाखवली आणि ही लोक, मला असं वाटतं याच्यावरती काहीतरी गुन्हे दाखल होतात अशी माझी माहिती आहे. मला हे बघा, मी तुम्हाला पहिले सांगितलं, मी माझ्या पार्टीचं बोलतो,
मला माझ्या पक्षाचं जेवढं पडलं मी कशाला कुठल्या पक्षाचा विचार करायला जाईल. आमची पार्टी, आमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. मला माझ्या पक्षाचं पडलंय, मी शिवसेनेत का हस्तक्षेप करेल? हा आमचा कुठं प्रश्न आहे? मला असं वाटतं मग यांना स्वतःच्याच कर्तृत्वावरती स्वतःवरती विश्वास नाही का? तुम्ही नेते आहात, तुम्ही तुमच्या पक्षाचा निर्णय, मी कसा घेईल? मला काय घेणं पडलंय? तुम्ही मला मागे प्रश्न विचारलात की युतीच्या बैठकीमध्ये ते का नाही आले. त्यांचा विषय नाही, मी थोडीच त्यांच्या युतीची नावं ठरवणार आहे. शिंदेसाहेब त्यांची नावं ठरवतात, देवेंद्र फडणवीस आमची नावं ठरवतात. शिंदेसाहेब त्यांची तिकीटं उमेदवारांची फायनल करतात, आमची उमेदवारी आमचे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्रची फायनल करतात. त्यामुळं मला असं वाटतं की हे काही त्याला अर्थच नाही, उगाच काय ते बोलायचं आपलं. सेनेसोबत तुमची युती झाली असेल, काही निकालात वेगळा चित्र दिसलं असतं की आता चांगलं आहे ते चांगलं आहे. आता झाली नाही, सोबळाव लढलोय, सोबळाव जिंकणार आहे. आता आम्हाला सत्ता स्थापनेसाठी कोणाची आवश्यकता नाही. तुम्ही ठरवलं होतं सोबळावर जायचं. नाही नाही याच्यावरच त्यांनी असं उत्तर दिलं की लोकसभेला तुम्हाला आमची गरज होती तेव्हा मुरलीधर मोहोळांना आठवलं नाही असं एक म्हटलं. जाऊ दे ना, आता वैयक्तिक लेवल पातळीवर कुठं बोलता. लोकसभेला गरज होती तर विधानसभेला आमची गरज लागली. जाऊ दे ना, आता त्याच्यात जायचं नाही, त्याच्यात मागे नाही जायचं. आता बरं, आता निकालानंतर ते त्यांना सोबत घेणार की नाही? आम्ही महायुतीत आहोत ना बाबा, चिंता नाही सगळीकडे. नाही, पुण्यात तर आमचं स्पष्ट बहुमत येईल असं दिसतंय ना, त्यामुळे त्याच्यात फार काय विचार. शेवटी नेतृत्व आम्हाला जे सांगेल ते करू. दादांचं काय? अजितदादांना सोबत येणार की नाही? पक्ष नेतृत्व जे आम्हाला निर्णय देईल तो आम्हाला स्वीकार करावा लागेल. पण आज तरी अशी परिस्थिती नाही. आमचे 120च्या आसपास नगरसेवक निवडून आल्यानंतर आम्हाला महापौर करायला कुठली अडचण नाही. त्यामुळे मला वाटत नाही कोणाला सोबत घ्यायची आवश्यकता आहे. तुमचा अनुभव काय ते सांगा, त्यांचं सोडून द्या. तुम्हाला कोणाला वाटतं का असं? त्या बैठकात मला एकदाही नाही बोलले असं काही. हे बघा, निवडणूक आहे, शेवटी युद्ध आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडणं, आपापलं जो काय विचार आहे तो समोर ठेवणं हे त्यांचा स्वतःचा अधिकार येतो. त्यामुळे कोण काय म्हटलं म्हणू द्या. आमच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना आता लक्षात येते की बाकी दुसरं काय राहिलंच नाही हातात. आता सगळं संपलंय, सगळं गेले, तेलही गेले, तुपही गेले. त्यामुळे आता काय राहिलं नाही. त्यामुळे आता हे असे आरोप होत राहणार. आम्ही ती मानसिकता केलेली आहे की बोला बाबा, काय बोलायचं ते बोला. आमची पण उद्या बैठक लागली आहे. उद्या आमची पुणे जिल्ह्याचे कोर कमिटीची बैठक आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू आहे. आता युतीचा आणि काय निर्णय तो वरतून होईल, पण आम्ही आमची तर तयारी सुरू केली आहे. त्यांनी तुमचे काही मोहरे उचलायला सुरुवात केली कुठली पार्टी वगैरे? आमच्याकडे मोहरे आहेत हे नक्की झालं ना. चला, धन्यवाद, थँक्यू, खूप खूप शुभेच्छा.